नमस्कार. आज आपण एका थोड्या वेगळ्या पण महत्वाच्या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. रिपब्लिकन राष्ट्रवाद. हो, नमस्कार. ही संकल्पना म्हणजे भारतीय संविधान आणि गौतम बुद्धांचा धम्म यांना एकत्र जोडण्याचा एक प्रयत्न आहे. आणि ही चर्चा आपण महेंद्र निकाळजे यांच्या विचारांवर आधारित करत आहोत, बरोबर? त्यांच्या लेखनातून, विशेषतः रिपब्लिकन संविधानिक जन आंदोलन संबंधीच्या मांडणीतून. अगदी बरोबर. ते स्वतःला याचे प्रवर्तक मानतात. तर मग आज आपलं उद्दिष्ट काय आहे? या संकल्पनेचे मूळ घटक समजून घेणं. हो, त्याचा ऐतिहासिक संदर्भ काय आणि अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्माच्या शिकवणुकीशी हे सगळं कसं जोडलं जातं हे बघूया. आणि यातलं सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे लोकशाही, बौद्ध तत्वज्ञान आणि आंबेडकरी विचार यांचा संगम कसा साधलाय हे पाहणं. हो, आणि निकाळजे तर काय म्हणतात त्याला, भारताची लोकशाही परंपरा थेट मोहिंजोदडो हडप्पापासून सुरू होऊन आजच्या संसदेपर्यंत आणतात. ओके, खूपच व्यापक दृष्टिकोन दिसतोय. तर मग सुरुवात करूया या रिपब्लिकन राष्ट्रवाद संकल्पनेच्या गाभ्यापासून. निकाळजे म्हणतात की 26 जानेवारी 1950 पासून प्रत्येक भारतीय नागरिक हा सन्माननीय रिपब्लिकन भारतीय आहे. काय आहे यामागची भूमिका? त्यांचं म्हणणं असं आहे की या रिपब्लिकन ओळखीची प्रेरणा स्वतः तथागत गौतम बुद्ध आहेत. मार्गदर्शक म्हणून ते बौद्ध भिक्षू संघाकडे पाहतात, प्रचारक म्हणून सम्राट अशोक आणि संविधानिक राष्ट्रनिर्माता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अगदी. ही अशी एक चौकट आहे जिथे प्राचीन आदर्श आणि आधुनिक संविधान एकत्र येतात असं ते मांडतात. ही मांडणी नक्कीच वेगळी आहे, पण मग याला ते ऐतिहासिक आणि आजच्या काळात कसं जोडतात? म्हणजे बघा, लोकशाही मूल्यांसमोर आव्हानं तर नेहमीच होती. ते पुष्यमित्र शुंगचं उदाहरण देतात. अच्छा, ज्याने गणराज्यीय मूल्यांना आव्हान दिलं होतं. हो, आणि त्यांच्या मते आजही काही शक्ती तशाच कार्यरत आहेत, संविधानाला आव्हान देणाऱ्या, समाजात भेद निर्माण करणाऱ्या. म्हणजे लोकांना संविधानाच्या मूळ तत्वांपासून दूर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती. बरोबर. म्हणूनच ते म्हणतात की देशासाठी राष्ट्रीय आचारसंहिता म्हणून आपलं संविधान हवं. आणि समाजासाठी सामाजिक आचारसंहिता म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ. अगदी तसंच. या दोन्हींवर निष्ठा ठेवून संविधानिक राजकारण करायला हवं. आणि ह्याचसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची म्हणजे RPIची स्थापना झाली असं त्यांचं मत आहे. हो, त्यांच्या विश्लेषणानुसार RPIची स्थापनाच संविधान आणि धम्म या पायावर राजकारण करण्यासाठी झाली आहे. इथे मग डॉक्टर आंबेडकरांचा वारसा कसा येतो? त्यांचा तो सगळा संघर्ष, त्यांची मुखपत्र, बहिष्कृत हितकारणी सभा, समता सैनिक दल. निकाळजेंच्या मांडणीत आंबेडकरांनी धम्म, राजकारण आणि शासन प्रणाली यांना जोडलं. ते याकडे असं पाहतात: धम्म संस्कारांसाठी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, हो, संविधानिक राजकारणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे RPI, आणि राष्ट्र संतुलनासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे शासन व्यवस्था. बरोबर. या तिन्हीमध्ये एक आंतरिक संविधानिक नातं आहे असं ते सुचवतात. आणि ते ध्वजाबद्दल पण बोलतात ना, धम्मध्वज, निळा ध्वज आणि राष्ट्रध्वज. होय. या तिन्ही ध्वजांमधला संविधानिक संबंध अधिक स्पष्ट व्हायला हवा यावर त्यांचा भर आहे. म्हणजे धम्मध्वज नैतिक समाजाचं प्रतीक, निळा ध्वज RPIच्या माध्यमातून संविधानिक हक्क आणि राजकारणाचा, आणि राष्ट्रध्वज अर्थातच राष्ट्रीय एकात्मता आणि जनकल्याणाचं प्रतीक. अगदी. तर बुद्धिस्ट सोसायटी, RPI आणि शासन या तिन्ही संस्थांमधले संविधानिक संबंध आणखी घट्ट करण्याची गरज ते व्यक्त करतात. अच्छा, तर या दृष्टिकोनातून मग RPIची भूमिका काय ठरते त्यांच्या मते? जसं म्हटलं, संविधान आणि धम्माच्या पायावर राजकारण करणं. ते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करतात. पक्ष सध्या केंद्र आणि राज्यात सत्तेत सहभागी आहे आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेकडे वाटचाल करतोय असं त्यांचं विश्लेषण आहे. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी काही खास संदेश आहे का त्यांचा? हो, ते म्हणतात कार्यकर्त्यांनी नुसतं कार्यकर्ते न राहता प्रशिक्षण घेऊन राष्ट्रपुढारी बनावं. राष्ट्रपुढारी? हो, त्यासाठी त्यांनी एक पंचसूत्र पण दिलं आहे. काय आहे ते पंचसूत्र? संविधान, धम्म, RPI, नीतिमान लोकशाही समाज आणि 5वं राजकारण प्रवेशपूर्व प्रशिक्षण विद्यालय. म्हणजे या पंचसूत्रावर निष्ठा ठेवून काम करावं असं त्यांचं आवाहन आहे.
बरोबर. ओके. तर एकंदरीत रिपब्लिकन राष्ट्रवाद ही संकल्पना बरीच व्यापक आहे. भारताची प्राचीन गणराज्यीय परंपरा, बुद्धांचा धम्म, आपलं आधुनिक संविधान आणि डॉक्टर आंबेडकरांचे विचार या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. अगदी. आणि निकाळजेंच्या काही घोषणा पण आहेत ज्यातून हे विचार स्पष्ट होतात. जसं की हमारा संकल्प रिपब्लिकन राष्ट्रवाद. किंवा लोकशाहीची प्रेरणा संघनायक तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. आणि राष्ट्रपुढारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. हो, या घोषणांमधून त्यांची दिशा स्पष्ट होते. नक्कीच एक वेगळा विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे हा. या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो की प्राचीन तत्वज्ञान म्हणजे धम्म आणि आपली आधुनिक संविधानिक लोकशाही यांची अशी सांगड घालण्याचा प्रयत्न आजच्या काळात राष्ट्र उभारणी आणि प्रशासनासाठी काही नवीन दिशा देऊ शकेल का?